जानेवारी 1926 हा दिवस आहे. हा दिवस आमचा वाढदिवसाचा दिवस आहे. 2023 मधल्या आणि 21 मधल्या ह्या दोन्हींचा एकाच दिवशी वाढदिवस आहे. तर त्या दिवसाला आम्ही अधिक महत्त्व देतो की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. भिक्खुनी जीवनामध्ये सामनेरी होता आधी, आता भिक्खुनी झालेला आहे 2023 पासून. तर ते परिवर्तन झालं आहे. सुरुवात म्हणजे आम्ही प्रवचन घेतली तेव्हा आम्ही सामनेरी होतो. तर सामनेरी आणि भिक्खुनीमध्ये याच्यामध्ये अंतर असं आम्हाला अनुभवायला आलं की सामनेरी म्हणजे विद्यार्थी असतात. विद्यार्थी ज्यांना शिक्षण पाहिजे असते, कारण की आपण गृहस्थ जीवनातून येतो. आपल्या जीवनामध्ये वेगळं असते जीवन आणि ह्या जीवनामध्ये खूप फरक पडते. कारण की समाजात यावं लागते, समाजाशी आपला संबंध जुळतो आणि त्यांना काय द्यायचं काय द्यायचं गुण असले पाहिजे. त्याकरिता सामनेरीने शिक्षण घेतलं पाहिजे. तर आमच्या सुनीती भंतेजी, विजया मैत्री भंतेजी यांनी आम्हाला फार फार महत्त्वाचा तो दिवस होता जेव्हा त्या भिक्खुनी मोठ्या सुनीती भंतेजी आणि विजया मैत्री भंतेजी आम्हाला शिक्षण देण्यासाठी पाचपौलीमध्ये आल्या. आणि आम्ही सामनेरी होतो, आम्हाला काहीच कळत नव्हतं. पंचशील सुद्धा समजत नव्हतं बरोबर. तुम्हाला अनुभव चांगला झाला असेल त्या सामनेरी आल्या. तर आमच्याच्याने फार चुका व्हायच्या, पण त्या भिक्खुनी रागावून पण समजवायच्या आणि प्रेमाने पण समजवायच्या. आणि हळूहळू आम्ही जसजसं शिक्षण घ्यायला लागलो तेव्हाकडनं तो खरंच बुद्ध धम्मामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि हा धम्म असा आहे की सर्वांना ग्रहण करायला पाहिजे. आणि सामनेरीने तर खरंच जे क्लासेस होतात ना यांचे ते करायला पाहिजे. तर त्यामुळे आम्ही हळूहळू शिकायला लागलो आणि यांच्याशी जुडलो ना तर खूप आम्हाला समजायला लागलं की भिक्खू का अलग राहायचे आणि भिक्खुनी का अलग राहायचे राहणं आवश्यक आहे. कारण की बुद्ध म्हणतो की भिक्खू भिक्खुनी एकत्र राहू शकत नाही. म्हणून त्याकरिता भंतेजीनं सुनीती भंतेजीनं आम्हाला समजलं. मग आम्ही त्यांच्याशी जुडलो आणि 2021 मध्ये यांचे जे उपसंबंधीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मी पण उपस्थित होती. आणि तिथे जेव्हा त्यांनी शिकवण यांना जे उपसंबंधीचं ट्रेनिंग होतं त्यामध्ये त्यांनी शिक्षण दिलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण की खरंच भिक्खुनीचे नियम आम्हाला कधीच ऐकायला मिळालं नव्हतं वाटलं. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की भिक्खुनी खरंच वेगळे आहेत. भिक्खुनीचं शिक्षण जेव्हा ऐकलं ट्रेनिंग घेतली तेव्हा आम्हाला महत्त्व वाटलं. आणि त्या ज्या उपसंबंधित होत्या त्या टीचर होत्या. त्या टीचर असतात तर ते आपल्याला शिकवतात, शिकवतात आपल्याला समाजामध्ये कोणाशी कसा व्यवहार हे करायचं. म्हणजे कोणाच्या घरी जातो आपण कार्यक्रमासाठी काय बोललं पाहिजे, कोणत्या प्रसंगी कोणतं बोललं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सामनेरीला कळत नाही. तर भिक्खुनी ट्रेनिंग देतात तेव्हाच आपल्या लक्षात येते. ह्या ट्रेनिंगमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे खूप. आणि ह्या भिक्खुनी ज्या विजया मैत्री आहे, सुनीती भंतेजी आहेत त्या खूपच छान शिकवतात. आणि शिकवून आपल्याला कसं काहीच न येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हळूहळू शिक्षण मिळते. आणि ते शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर आज आमच्या 2023 मध्ये आमच्या ह्याच दिवशी काय झालं तर उपसंपदा झाली होती. मग आज आम्ही त्या दिवसाला खूप महत्त्व देऊन आज खूप भंतेजीचं आम्ही वंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला काय म्हणते उपसंपादित केलं आणि आम्हाला टीचर बनवलं. आज आम्ही हा दिवस खूप खुशीने साजरा करत आहोत. आणि असंच हे जे ट्रेनिंग आहे जे उपसंपदाचा कार्यक्रम आहे असं पुढे नेत राहावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द इथे समाप्त करते. जय भीम. जय भीम. आइए मोठ्या भिक्षुणी त्यांना माझा त्रिवार वंदन. लहान भिक्षुणींना माझा नमन. नमो बुद्धाय. जय भीम. मला तर काहीच येत नव्हतं. जसं दिलं
त्याच्यामध्ये मला तर काहीच येत नव्हतं. मी तर खूपच अनाडी होती. मी अशी होती की मला झोप खूप यायची, तर सगळ्याच्या मागं जाऊन झोपून जायची. खरंच सांगते. आणि मला एकदा प्रशिक्षणमध्ये विचारलं होतं, आम्ही कुठे तिकडे तामिळनाडूकडे होतो, तेव्हा मला विचारलं की एकचदा का जेवण करतात 12 वाजता म्हणजे भिक्षुणी. मी म्हटलं होतं बनतेजी, मी खरं सांगू का, मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जेवेन. नाही तर विचारा. आणि त्या सर्वजण हसत होते. मी म्हटलं खरी गोष्ट आहे ना, मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जेवेन ना. एक वेळा नाही जेवण झालं तर मी काय करू. तर म्हणून सगळ्यांनी काय आहे, आम्ही यांच्यासोबत राहिलो. आम्हाला जे काही प्रशिक्षण मिळालं असं प्रशिक्षण कुठेच नाही मिळालं. इतकं मायेनं आम्हाला सांभाळून लेकरासारखं आम्हाला शिकवलं. आणि मी सांगते खरंच, मी म्हणजे आज मला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. मी 18मध्ये म्हणजे माझं हे झालं, प्रवज्जा झाली. आणि त्याच्यानंतर मी धम्मरेलीमध्ये चिवर घेतलं होतं. ते चिवर काढून मी विशाखा भिक्षुणी त्यांच्या हाताने चिवर घेतलं. त्यांच्याच हाताने माझी उपसंपदा पण झाली. आणि प्रशिक्षण माझं सुनीती भंतेजीकडे, मैत्री भंतेजीकडे, मेहताजी होत्या, सुमेता भंतेजी होत्या, यांच्यासोबत मी राहिली. आणि मला एवढं काही शिकायला मिळालं की मला काहीच कळत नव्हतं. मी खूप जास्त धम्मामध्ये अनाडी होती, पण मला खूप जास्त शिकायला मिळालं. मग मी म्हणजे मला कळत नसल्यामुळं मला कोणी काही म्हटलं ना, माझ्या गुरुच्या बद्दल तर भांडायला तयार व्हायची, पहिले फाईट करायला. मग हळूहळू मला समजायला आलं की नाही, सूर्य निघतो तो म्हणजे असं आपली ॲडव्हर्टाईज नाही करत की मी निघत आहे, मी निघत आहे. तो पूर्ण सर्वांना प्रकाश देतो, उजेड देतो. त्याच प्रकारे माझा गुरु आहे. आणि माझे गुरु जे आहेत, असं वाटतं की त्यांच्यामध्ये एवढं काही शिकण्यालायक आहे, ते शिकवण्याचं एक आज माझा जन्मदिवसाचा दिवस आहे. आज मला 5 वर्ष पूर्ण होत आहेत उपसंपदेला. आणि मला खूप जास्त आनंद होत आहे. मी विसरून गेले होते. मी माहिती आहे का, माझी उपसंपदाचा हा कलर आहे, यांचा हे जे सर्व घालून आहेत तो. आणि मला आठवण नसल्यामुळे मी हा कलर घालून आली. आणि मग मला आठवण आली की मला केळझरला जायचं आहे. म्हटलं काही नाही होत, मी जशी आहे तशीच जातो. आणि मी फोन केला आणि मी इथपर्यंत पोहोचली. आणि असंच प्रशिक्षण तुम्ही पण घ्या, अशाच भिक्षुणी बना आणि आपल्या धम्माचा प्रसार करा. मी तर बा, मला जिथे जिथे लोक बोलवतात तिथे तिथे जाते. 5-25 लोक असतात, त्याच्यामध्ये 5 लोकांच्याही डोक्यामध्ये धम्म गेला तरी मी माझं सार्थ समजते. मी कोणी कसा धम्मप्रचार करते, कोणी कसा करते. मी परित्राणात जाते, मी परित्राणाच्या द्वारे करते. मी झोपड्यांमध्ये जाते, दूर दूर जाते. मनसर कुठे, रामटेक कुठे, बालाघाट कुठे, जिथे बोलवतात तिथे जाते. माझी एकच असते अट, मला घेऊन जा आणि मला नेऊन सोडा. मला काही कुठलीही अपेक्षा राहत नाही. जे द्यान ते मी खुशीनं स्वीकारते, पण माझा नेणं आणणं करा. आणि मी दीक्षाभूमीवर राहते. आणि कधी अधूनमधून मी मैत्री बुद्ध विहारात जात असते, पण आता खूप दिवसाचे गेले नाही. आणि खूप 1 वर्षानंतर भेटले मी सर्वांना. ठीक आहे, इथेच बोलून मी माझे 2 शब्द समजावते. आणि माझी गुरुमाय मरून गेली, विशाखा ऐका, माझी गुरुमाय मरून गेली. मग मी अनाथ झाली. तर मी सुनीती भंतेजीला म्हटलं तुम्ही मला दत्तक घेऊन घ्या म्हटलं. आता माझी माय मरून गेली म्हटलं. तर भंतेजी बोलले का तू तर अशीच आमची दत्तक आहेस. समजलं. ठीक आहे, नमो बुद्धाय.